एक नाती भागवत अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 10. आपण काल काय पाहिलं? सध्या तर जनक राजाचा आणि चमन आहे जनक राजा आणि चमस नारायण यांचा संवाद चाललेला आहे. आणि काल पाहिलं आपण जे दांभिक भक्त येतं, धार्मिक भक्त म्हणजे भक्त फक्त म्हणायलाच येत, पण दांभिक येतं. कसे येतं? फक्त भक्ती करण्याचा आव्हानायचा. वास्तविक पाहता त्यांच्या अंतःकरणातून भक्ती नसती, फक्त वरून वरून समाजासाठी, मानासाठी, पानासाठी, विषय भोगण्यासाठी, का नाही, अर्थ म्हणजे पैसा जमा करण्यासाठी, फक्त लोकांना दाखवायचं आणि लोकांनी त्यांची वाहवा करायची, त्यासाठी असे फक्त भक्ती करणारे दाखवतेत. आणि काही काही तर असे असतात का नाही, ते भगवंताला मानतच नाहीत, ईश्वराला ते मानतच नाहीत का नाही. आपण काल शेवटलं पाहिलं ना, कारण चमस नारायण काय म्हणले की काही जे असे काय असतात धांबिक का नाही, जे भक्त आहेत असे असतात की जे त्या परमात्म्याला, त्या भगवंताला, की हा जो ईश्वर आहे सगळ्या भूतामध्ये अखंड असणार आहे, हा, की ज्याच्या ठिकाणी भेदच नाही, सगळ्या ठिकाणी तो समय आहे आणि तो सगळ्या म्हणजे सगळं जे चालते सगळं त्याच्या सत्तेने चालतंय, हे सगळं असा असणार जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला तो जाणत नाही. काय जाणत नाही म्हणजे मानत नाही. तो त्या ईश्वराला तो मानत नाही की ईश्वर आहे म्हणून. तो म्हणतो कुठं देव आहे? हा, दिसला देव जास्त आता दिसला नसता का नाही. परंतु चमत्कारे म्हणतात असा असणारा जो ईश्वर आहे, तो ईश्वर कसा आहे? तो ईश्वर कसा आहे ते मी आज सांगतो. सर्वेषो शाश्वत अनुभव स्वस्तितम यथा स्वात्मानमभिष्टामीश्वरम वदो विगितम न चे शृण्वे ते बुधा मनोरथानं प्रवदन्ति वार्ताय. श्लोक क्रमांक 10. सर्व प्राण्यामध्ये आत्मरूपाने आकाशाप्रमाणे सूक्ष्म रूपाने असलेला व वेदांनी तत्वरूप म्हणून वर्णिलेला जो ईश्वरासंबंधी जे हे लोक काही ऐकून घेत नाहीत आणि जाणतही नाहीत, उलट ते निवृत्तीपर असलेल्या वेदांचे प्रवृत्तीपर प्रतिपादन करतात. बघा, आता या श्लोकामध्ये त्यांनी ईश्वराचं स्वरूप सांगितले, ईश्वर कसा आहे. आणि असा असणारा जो ईश्वर आहे तो सामान्य जीवाला किंवा ज्या भक्त येतं, ज्याला ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झालेली नाही, त्यांना हा ईश्वर समजत नाही किंवा हा ईश्वर त्यांना दिसत नाही. पण वास्तविक पाहता ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झालेली असते त्यांना मात्र हा ईश्वर साक्षात दिसत असतो. त्याला कुठे पाहण्यासाठी कुठे जाण्याची आवश्यकता आहे का? नाही. परंतु ह्यांना ते मानत नाहीत. का? कारण त्यांच्यावरती सद्गुरूची कृपा झालेली नसती. का झाली नाहीत? कारण ते संतांना मानत नाहीत, ते ईश्वरालाही मानत नाहीत. म्हणून असे जे आहेत ते बघा, आता जो सर्व भूतांचे ठाई निरंतर अंतर नाही समसाम्ये सर्वदा पाही उना पुरा कदाही कल्पांती नव्हे. बघा, हा असणारा ईश्वर सर्व भूतामध्ये अखंड दिसतो, त्याच्या ठिकाणी भेद नाही का नाही, ते भेदभाव नाही, त्याच्या ठिकाणी काहीच नाही, विषमतच नाही, सर्वत्र ठिकाणी तो समय असा असणारा, तो कधी कमी नाही, तो कधी अधिक नाही, सगळ्या ठिकाणी कसा आहे, तो सारखा आहे. असा असणारा तो ईश्वर जो सर्वा माझी असे सर्वदा परी सर्वपणा नातळे कदा जीवी पद्मपत्र जलसंपदा अलिप्त बुदबुदा असो निसंगे. तो ईश्वर सर्व वस्तुतात नित्य आहे. कसा आहे तो? सगळ्या ठिकाणी, सगळ्या वस्तूमध्ये, सगळ्या चराचरामध्ये तो कसा आहे? नित्य आहे, सतत येतो. नित्य म्हणजे काय? सतत आहे. पण ज्याला कशाचाही स्पर्श होत नाही, त्याला कशाचा स्पर्श होतो का? सगळ्यामध्ये तो आहे, पण ज्याच्यामध्ये आहे ना त्याचा स्पर्श त्याला होत नाही. पण त्याच्याशिवाय ती वस्तू नाही का नाही, त्याच्याशिवाय ती वस्तू नाही. तो अनेक होत नाही म्हणजे तो एकच आहे, पण असं अनेक तो होत नाही, कारण तोच एक सगळा आहे. एक असताना अनेक होत नाही. अनेक कशाला म्हणायचं? अनेक म्हणजे एकापासून दुसरी वस्तू तयार झाली, त्याच्यापासून तिसरी तयार झाली, त्याला अनेक म्हणायचं. पण हा जो एक आहे ना, हा अनेक होत नाही, पण रूप अनेक घेतो. एक असतो म्हणजे जे मूळ तत्व आहे त्याचं, जे अधिष्ठान आहे त्याचं, ते एकच आहे, पण त्याच्यावर तो वेगळ्या वेगळ्या रूपाने भासतो, पण तो अनेक होत नाही, म्हणजे काही वेगळा होत नाही, फक्त भास होतो आपल्याला अनेक झाल्याचा. म्हणून आणि कमळाची पान जसं म्हणजे पाण्यामध्ये असते का नाही, तसं ते पाण्याने कधी भिजत नाही. अगदी त्याप्रमाणे लाईट गेली. अगदी त्याप्रमाणे म्हणले, तेवे असोने सकळ जनी घसवटेना जन घसनी न बजायचे अलिप्तपणे नर चुडामणी सभ्य. त्याचप्रमाणे हा असणारा ईश्वर सर्वत्र जरी असला तरी लोकांच्या व्यवहारात तो कधी सापडत
नाही. सांगा बरं. एक काही साधू आपले काही जे भक्त मंडळी होते ते काशीला गेले होते. आणि काशीला गेल्यावर म्हणजे राऊत बाबांनी सांगितल्याप्रमाणे राऊत बाबांनी सांगितले कृष्णाला. आणि म्हणजे तेच गेले होते. आणि गंगा नदीच्या कडेला एक साधू बसला होता. असंच हे करत भगवंताचं चिंतन करत बसला होता. आणि हे त्यांच्यापाशी जाऊन बसले. ते म्हणले, कुठून आला तुम्ही? ते म्हणले, आम्ही आलो महाराष्ट्रामधून. मग कशासाठी आले तुम्ही? म्हणले, आलो भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे देवाचं दर्शन झालं का तुम्हाला? ते म्हणले, हा दर्शन घेतलं आम्ही. मग कसा आहे देव? म्हणले. त्यांनी काय विचारलं, कसा आहे देव? हे गप्पच बसले, काय बोललेच नाही. मग त्यांनी विचारलं, म्हणले, मग तुमच्या दृष्टीने देव कसा आहे? आम्हाला नाही सांगतात. म्हणले, हा तुमच्या दृष्टीने देव कसा आहे? तर त्यांनी सांगितलं, म्हणले, माझ्या दृष्टीने म्हणजे देव नाही अशी जागच नाही. म्हणले, सगळं देवच आहे. म्हणले, आणि काय सांगू म्हणले तुम्हाला देव कसा आहे ते? हा, माझ्यासाठी सगळ्या ठिकाणी देवाची आणि सगळ्या ठिकाणी त्याचं दर्शनच आहे. तसं म्हणले, ईश्वर सर्वत्र जरी असला पण आता तो सगळ्याला दिसतो का? नाही दिसत. का दिसत नाही? कारण त्याला पाण्याची दृष्टी नाही. त्याच्याकडे मानत नाही. किंवा जरी मानत असले बाबा तरी पण त्याला ते ईश्वर, आता ठीक आहे, आता काही मानत नाहीत, त्यांचा विषय सोडून द्या. पण काय आता मानतच नाहीत का? मानतात ना देवाला, मानतात. मग त्याला दिसतो का? दिसत नाही. का नाही? तर त्यांच्याकडे त्याला पाण्याची दृष्टी नाही म्हणजे ती विवेकाची दृष्टी नाही त्यांच्याकडे. पण तो आकाशासारखं निर्लेप आहे. तो कसा आहे? आकाशासारखं निर्लेप आहे. तो कशाला चिकटलेला नाही, काय नाही. तो सतत आहे, असं व्यापक आहे. कसा आहे तो? व्यापक आहे. तैसे अलिप्तपण न मोडे परी रची अनंत ब्रह्मांडे ते ब्रह्मांड अंडे प्रचंडे वागवे उदंडे आकृतात्मयोगे. बघा, असा असणार हा. तो कसा आहे? असंग आहे. तो कुणाचाही संग नाही. तो का संग नाही त्याला? कारण तो एकटाच आहे. तो सोडून दुसरं कोणीच नाही, म्हणून त्याला कोणाचा संग होऊ शकत नाही. ब्रह्मांडाची रचना करतो. काय करतो तो? अनंत ब्रह्मांडाची रचना करतो. ब्रह्मांड आपल्या ठिकाणी तो धारण करतो. म्हणजे काय करतो? अनेक ब्रह्मांड काय करतो? तो धारण करतो. पण स्वतःकडे त्याचं कर्तृत्व घेत नाही. मी केले, म्हणजे मी असं केलं असं तो कधी म्हणत नाही. म्हणून या लागे तो अंतर्यामी आबिदा बोली जे नित्य निगमी जो सर्वांच्या हृदयग्रामी चेतनानुक्रमे लक्षीजे. मग म्हणूनच वेदांत त्याला नित्य अंतर्यामी म्हटले आहे. वेदांतांनी काय म्हणले त्याला? वेदांतामध्ये तो कसा आहे? नित्य आहे. नित्य म्हणजे तो कधी जात नाही, कधी येत नाही. तो नित्य आहे, तो सतत आहे का नाही? असं असणारा त्याला अंतर्यामी म्हटले. अंतर्यामी म्हणजे सतत, अंतर्यामी म्हणजे अंतरंगामध्ये रंगून गेलेला सगळ्या ठिकाणी असं आहे. कारण सर्वांच्या हृदयामध्ये राहून काय करतो तो? सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. सर्वांची कर्म तो साक्षीत्वाने पाहतो. कोण काय करतय, कोण काय करतय, त्याला सगळं माहिती. का? कारण त्याच्या स्वतःने सगळं चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी तो आहे. आणि कोण काय करतंय हे तो पाहत असतो. म्हणजे कुठला जीव काय करतो? चांगलं कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप करतो, पुण्य करतो, हे सगळं त्याला कळत असतं. म्हणून त्या ईश्वरा ते नित्य ध्याता आवडी मुखी नाम गाता तरी अभिष्ट मनोरथा हाय वर्षिता अखंडधारी. मग त्या ईश्वराचे ध्यान करावे. कोणत्या? त्या ईश्वराचे जो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. एरवी तो हृदय देशी मी अमुक अमुक आहे वस्तू, अमुक अमुक आहे जी वस्तू ती तेच पुऱ्या हरणीची ती वस्तू का मी म्हणजे प्रत्येक हृदयामध्ये मी आहे म्हणले. पण ती जी वस्तू आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारी वस्तू ती म्हणजे स्वरूप आहे, जे आत्मा आहे, ती वस्तू म्हणली मी. त्या ईश्वरा ते नित्य ध्याता आवडी मुखी नाम गाता तरी अभिष्ट मनोरथा हाय वर्षता अखंडधारी. त्या ईश्वराचे ध्यान करावे. कोणत्या? तुझ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे का नाही? त्याचं काय करावं? आपण ध्यान करावं. कुठे येतो ध्यान करण्यासाठी? तो आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या जवळ आहे. त्याला पाहावा, तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे ते समजून घ्यावा आणि त्याचं ध्यान करावे. आवडीने त्याचे नाम घ्यावे. काय त्याचं नाम? त्या भगवंताचं नाम काय आहे? त्याला अनंत रूप येतं, त्याला अनंत नाम येतं का नाही? आणि ज्याचं त्याचं मूळ जे नाव आहे ते सद्गुरूकडून समजून घ्यावे. म्हणजे आपले सर्व मनोरथ तो पूर्ण करत असतो. त्या ईश्वराच्या गाता गोठी सर्व अनिष्टा होय तुटी जो देखता दृष्टी स्वानंद सृष्टी वर्षे तुष्टला. त्याच्या कथा बोलल्या तर आपले सर्व संकटाचा नाश होतो. बघा त्याच्या कथा
म्हणजे असा असणारा ईश्वर, आता ईश्वर तर आत्मरूपाने सगळ्यांच्या ठिकाणी आहे, मग आत्मरूपाने सगळ्यांच्या ठिकाणी असणारा ईश्वर त्याच्या कथा कशा काय असतील? तो निर्गुण निराकार आहे का नाही? पण ईश्वर म्हटलं नाही, तर काय म्हटलं इथं? ईश्वर म्हटलंय. ईश्वर जो आहे, जे ब्रह्म आहे, जे आत्मस्वरूप आहे, जे परमात्मा आहे, तो ईश्वराच्या रूपाने काय झालेला आहे? अवताराला आलेला आहे का नाही? तो काही आलेला आहे, अवताराला आलाय, म्हणून त्याला नाव आलं, त्याला रंग आला, त्याला रूप आलं, आणि त्यांनी लीला सुद्धा केल्या. मग काय केलं त्यांनी? लीला केल्या का नाही? भक्तांना सहाय्य झाला, भक्तांचा नाश केला का? मग त्याचा सगुण असणारा साकार मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतल्यास तो काय करतो? स्वानंदाची वृष्टी करतो. मग काय करावं त्यानं? आता ईश्वर तर दिसत नाही आपल्याला, मग आता ईश्वर दिसत नाही, मग त्याने जे अवतार चरित्र जे तयार केलेत, म्हणजे अवताराला आलेला आहे, आणि त्या अवताराला मधून त्यांनी जे काही कार्य केलेत, त्या कार्याचं काय करावं आपण? त्या कार्याचं आपण काय करावं? श्रवण करावा, आपण एकमेकाला सांगावा का नाही, आणि त्याच्यावर आपलं प्रेम लागून घ्यावा. मग त्यामुळे काय होतं? त्यामुळे तो काय होतो? त्याचं दर्शन घ्यावं आपण, आणि मग तो संतुष्ट होतो, आणि संतुष्ट झाला की तो काय करतो? आपल्याला स्वानंदाची वृष्टी करतो. काय देतो तो आपल्याला? जर आपण जर त्याला काही नाही मागितलं, स्वतःचाच असणारा आनंद तो आपल्याला प्राप्त करून देतो. म्हणजे आज शरण कोणाला जावं लागतंय? ईश्वराला शरण जावं लागतं. ईश्वराला शरण गेल्याशिवाय पुढं सद्गुरूही मिळत नाहीत आपल्याला, आणि सद्गुरू मिळाल्याशिवाय ईश्वरही कळत नाही. म्हणून एव सुखदाता तोची शास्ता, जो कांतकाचा नियंता, अकाळे काळ ही सत्ता, ज्या भेने सर्वता करू न शके. ईश्वरच सर्वांना सुख देणारा. ईश्वरच कसा आहे? सगळ्यांना सुख देणारा तोच आहे. सर्वांना शासन करणारा आहे कोण आहे? तोच आहे. कोणी चुकला एखादा, त्याने नाही समजून घेतलं, कारण भगवंत जरी एखादा चुकायला लागला तर भगवंत त्याला काय करत असतो? त्याला थोडीशी जाणीव करून देत असतो की आपण चुकतोय, म्हणून काय करून देत असतो? तो जाणीव करून देत असतो की आपण जे करतोय ते आपल्याकडनं चुकीचं होतंय. पण जरी आपण त्याच्याकडे काय केलं, आपण दुर्लक्ष केलं, आणि जर आपण ते केलं, तर मग मात्र आपल्याला तो शासन दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या भीतीने काळही आपली सत्ता चालू शकत नाही. बघा, एवढी भीती. काळ सुद्धा त्याला घाबरतो. काळ म्हणजे कोण? मृत्यू. तो सुद्धा त्याला काय होतो? घाबरतो. म्हणून श्वास उच्छवासाची या परिचारा, ज्या भेने नेमस्त वाजे वारा, ज्याचे निधाके धरा, न विरवे सागरा जळी असता. त्याच्या भीतीने वारा निक वाहतो. बघा, म्हणजे जे काही प्रत्येकाला कार्य दिलेलं नाही, वारा असल म्हणजे पवन का नाही, सूर्यप्रकाश असल, समुद्र असल का नाही, हे काळ असल, हे त्याच्या भीतीने काय होतात? आपापले काम व्यवस्थित पार पाडतात का नाही. थोडेही समुद्र कधी आपली मर्यादा ओलांडत नाही, वारा कधी आपली मर्यादा ओलांडत नाही का नाही. सूर्य पण काय करत नाही, आपल्या नियमात उगवतो, नियमात तसं नियमितपणे वाहतो. त्याच्या भीतीने समुद्र पृथ्वीला कधी बुडवत नाही. कुणामुळं? ते ईश्वराच्या. ज्याचे आज्ञेवरी जाण, सूर्य चालवी दिनमान, ज्याचे पुरातन आज्ञे भेने, समुद्र आपण रेखानुलंघी, ज्याते सदा गायले वेदी, जो वाखानीचे उपनिषेदी, त्याची पवित्र कीर्ती दुर्बुद्धी, सोय त्रिशुद्धी नायकती कानी. बघा, मग असा असणारा भगवंत वेदांनी त्याची फार मोठ्यापणा गायन केलेलं आहे, सतत गायलेला आहे वेदांतांनी, उपनिषदांनी त्याची स्तुती केलेली आहे. पण हे दुर्जन मात्र त्यांची स्तुती करत नाहीत, किंवा ती कानानेही त्यांना ऐकत नाहीत. त्यांच्या कानावर जरी रामकृष्ण हरी नावा असं नामस्वरूप कुणाचं गजराचं नाव त्यांना ऐकू आलं, तर ती अशी कान काय करतात? कानाने बोपटे घालतात. काय म्हणले, ह्याला काय कामधंदा आहेत का नाहीत? आमच्या सुखाने जो झोपायचं टाइम आला नाही, ह्यांनी काय सुरू केलंय असं म्हणतं. म्हणजे त्याला ते सुद्धा ऐकू वाटत नाही. आणि बाकीचं तर काय, मग स्तुती करायची ते तर काही विषयच नाही त्यांचा, दुर्जनांचा. म्हणून ज्याचे नाम स्मरता जाण, सकळ दोषा निर्दळन, त्याचे कृतांत वंदी चरण, जन्म मरण विभांडी. त्याच्या नावाचे स्मरण जर केले तर सर्व दोष नष्ट होतात. काय होतं? नुसतं एकदा राम जरी म्हणलं तर अनंत पापांचा नाश होतोय. मग त्याच्या चरणाला जर कृतांत वंदन केलं आपण, तर भक्तांची तो जन्ममरण टाळतो. असा असणारा तो ईश्वर कृपाळू. त्याच्याची कथा कर्णपुटे, पाहता विकल्पांची या कोटे, निर्दळुनी उठा उठी, पडे मिटे परब्रह्मी. त्याची कथा कानावर जर पडली आपल्या, तर कोट्यावधी विकल्प आपले तात्काळ नष्ट होऊन जातात. कोट्यावधी विकल्प असणारे आपल्या चित्तामध्ये सगळं नष्ट होऊन जातात, आणि चित्त आपलं स्थिर होऊन जातं. कशाने? त्याची कथा श्रवण केल्याने.
आणि परब्रह्माची त्याला प्राप्ती होते. बघा म्हणजे काय सुरुवातीला हेच आहे, हे करावंच लागेल प्रत्येकाला, कोणी का असा ना. मग काय करावं लागेल त्याला, त्याचं गुण गावं लागतील, त्याची कथा गावा लागेल, ती श्रवण करावं लागेल, त्याचं नाम आणि त्याला हाका मारावं लागतील त्याला, तरच ती गोष्ट शक्य आहे. अन्यथा नाही. डायरेक्ट असं कोणी लगेच उधरून जाणार नाही. या अपरी जो पवित्र मूर्ती, ज्या लागी वेद सदा वर्णिती, भाग्य नायकती त्याची कीर्ती, वार्ता करते मनोरथांच्या. याप्रमाणे जो पावित्र्याची मूर्तीच आहे, कोण? तो ईश्वर. काय मूर्तीचे पावित्र्य म्हणजे ती पावित्र असणार, ती ईश्वराच्या रूपाने आकाराला आले, त्या परमात्म्याच्या रूपाने. व वेद ज्याचे वर्णन करतात, आणि असा असणारा जो पवित्र रूपी असणारी जी मूर्ती आहे, जो ईश्वर आहे, त्या ईश्वराचं वेदांतांनी त्याचं वर्णन केलंय. आणि त्याची कीर्ती अभागी लोक मात्र ऐकत नाही. पण जे मात्र अभागी म्हणजे भाग्यहीन, ज्यांच्या भाग्यामध्ये हे नाहीचे कधी, म्हणून त्यांना भाग्यहीन म्हणले. हे कधीही ते ऐकू शकत, त्याचं वर्ण ऐकू शकत नाही, त्याची कीर्ती ऐकू शकत नाही. म्हणून सदा सर्वदा आपल्या स्वार्थी इच्छांच्या पूर्तीच्या गोष्टी ते बोलत राहतात. त्यांच्या ठिकाणी जे गेलं तर काय असतं, त्यांचा संवाद सगळ्या विषयांच्या गप्पा असतात. त्यांना हे करायचंय, ते करायचंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, हे सोडून त्याला दुसरं काय ऐकू वाटत नाही किंवा दुसरं काय बोलावं वाटत नाही. जर एखादा असा मनुष्य ज्या ठिकाणी भगवंतांचं नामचिंतन चाललंय, भगवंतांचं काय चाललंय, कथांचं हे चाललंय, तिथं जर गेला ना तर त्याला असं चुकल्यासारखं होत, त्याला गडीभर पण तिथं बसवत नाही. का? त्याला ती आवडतच नाही, त्याच्या बुद्धीला ती बसतच नाही. मग अस्वल आपुलिया गुणगाना, नायके वाजल्या निशाना, तेवे नायकोनी हरीच्या गुणा, विषय संभाषणा आदरे करीती. अस्वल स्वतः गुरगुरत जरी असलं तर त्याला नगाऱ्याचा आवाज ऐकू येत नाही. त्याप्रमाणे त्यांना आपल्या वैश्विक गप्पांपुढे हरीचे गुण कधी ऐकू येतच नाहीत. कोणत्या वैश्विक गप्पा? म्हणजे विषयांच्या गप्पा. विषयांच्या गप्पांनी एवढ्या रंग त्या विषयांच्या गप्पामध्ये त्यांना रात्री गेलेली कळत नाही, एवढे नादा गेले सर विषयांच्या गप्पामध्ये. आणि थोडस भगवंताचं सांगायला लागलं की लगेच आंबळ्या गेल्या सुरुवात करतात, लगेच आली झोप. पण ते विषयांची चर्चा मात्र त्यांनी आधाराने करतात. चर्चा मात्र कशी असते? विषयांच्या आधाराने. या लागी ते अतिमंद, अवनीत सदा स्तब्ध, विषया लागे विषयांद अतिलुब्ध लुलुपते. यावरून ते किती मतिमंद, किती अशिक्षित आणि विषयांद व लुलुप असतात ते दिसते. बघा, म्हणजे ज्याला भगवंताचं थोडंही नामस्मरण घेऊ वाटत नाही, त्याला ऐकू वाटत नाही, असे जे लोक असतात, हे लोक किती मतिमंद म्हणलं त्यांना. काय म्हणलंय? मतिमंद म्हणलं त्यांना, अशिक्षित म्हणलंय. ती बरे मग ती बीएड डॉक्टर झाले, वकील झालेले का असताना, पण ते कशी येतं? अशिक्षित. आणि विषयांध म्हणजे विषयाच्या यांनी ते पूर्णपणे आंधळ झालेले आहेत का नाही, विषयाच्या भोगाने पूर्णपणे आंधळ झालेले आहेत, ते विषय लुलूप झालेले असतात, असे दिसतात आपल्याला. लोके व्यवयामिष मध्य सेवा, नित्यास्तु जंतर्नो हि तत्र चोदना, व्यवस्थितरेषु विवाह यज्ञम, सुराहा ग्रहरासु निवृत्ती रिष्टा. श्लोक क्रमांक 11. पण ह्या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्राला विवाह, स्त्रीसंग, मांसभक्षण, मद्यसेवन स्वभावताच नित्य उपलब्ध असते. त्यामुळे त्याविषयी विधी नाही. त्यातील विवाह, यज्ञ आणि मद्यपान यांच्याबद्दल नियम केला जातो. म्हणजे विवाह विषयातच स्त्रीसंग करावा, यज्ञातच मांस खावे आणि स्तोत्रमानी म्हणजे नावाच्या यज्ञातच मद्य सेवन करावे, असे नियम केले आहेत. हे कोणी केले नियम? सगळे वेदांतांनी केलेले आहेत. पण ती सवलत आहे, केलीच पाहिजे अशी आवश्यकता प्रतिपादन केली नाही. खरे तर त्यांच्यापासून निवृत्ती होण्याची इष्ट आहे. काय सांगितलं त्या श्लोकामध्ये, 11व्या श्लोकामध्ये, की ते भगवंत चमस नारायण सांगतात की म्हणजे वेदांनी त्याला सवलत दिली. म्हणले का? तुम्हाला स्त्री भोग भोगायचा आहे ना, मग स्वतः एक विवाह करा. एखाद्या मुलीबर, चांगल्या आपल्या माहिती असलेल्या मुलीबर विवाह करा, काय करा, ते सुख घ्या का नाही, विवाह सुख घ्या. किंवा एखादा विषय तुम्हाला म्हणजे मद्यपान करायचंय, मग त्याला ते दिलं त्यांनी. काय आता ही पुढे येणाऱ्या विषयाच्या मध्ये का नाही, मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम्ही तेवढं पुरतं करू शकता. का करू शकता हे सगळं? का सांगितलं वेदांतांनी? कारण जीव असा आहे की त्याला मूळ स्वभाव होता त्याच्या ठिकाणी हे गुण आहेत सगळे.
ते लगेच जातील का? जाणार नाही. मग एकदम जर त्याला घालवायचे म्हणलं तर ते घालू शकत नाही. म्हणून काय करा, त्याला नियमामध्ये बसवले. काय करा, हा ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ना ते, मग अशा पद्धतीने करा तुम्ही. तुम्हाला काय होईल, ते नियमात तुम्ही करा, तुम्हाला ते माफ आहे, तुम्हाला ते चालतंय. पण जर तुम्ही ते नियमाच्या विरोधात केलं, कुणी कुठं पण कसं पण जर केलं म्हणतं काय होईल, ते सगळं पापामध्ये मोडतं. म्हणून काय केलं त्याला, म्हणजे त्या जीवाला एक, म्हणजे वेदांचा सांगायचा हेतू काय आहे, की थोडं करता 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 त्याच्यातून तो परावृत्त होईल, म्हणजे बाजूला जाईल आणि शेवटी एक दिवस ते सगळं करायचं सोडून दे, ते विषय भोगायचे तो सोडून दे, असं ते वेदांचा हेतू आहे. म्हणजे एक दिवस तो कशाला येईल, तो निष्कामतेकडे, म्हणजे विषय भोगण्याच्या त्याच्या ठिकाणी अजिबात त्याला वासना राहणार नाही, का नाही, निर्वासना होऊन जाईल तो. म्हणून वेदे न करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना, स्वभावे सकळ जना, सदा जाण सर्वांशी. म्हणून सर्व लोकांचे नित्य स्वभावच असा असतो की त्यांच्या विषयावर वासना असते. मग आता विषयांची वासना लगेच जाते का? जात नाही. म्हणून वेदांनी काय केलं, त्याविषयी प्रेरणा केली, त्यांना नियम घालून दिलेत. मग आता मास सेवन मद्यपाना, मिथुनी भूत मैथुना, हे आरती सर्व जना, त्रिव वासना सर्वदा. मग मांस खाणे, दारू पिणे, श्रीसंग करणे, ह्यांची सर्वांना नेहमी त्रिव वासना असते. हे सगळे जे विषय येतं, हे जे भोग येतं, हे सगळ्याला भोगावा वाटते. म्हणून काय पुढे बघा, ते शेवा सेवक परवडी, विवंचना कोण निवडी, लागले विषयांची गोडी, ते अनर्थ कोडी करतील, ते घ्यावे काय न घ्यावे काय यांचा विचार कधी कोणी करत नाही. म्हणून एखादा विषयाची गोडी जर लागली तर ते फार अनर्थ घडू शकतो. काय होऊ शकतो, अनर्थ घडू शकतो. म्हणून काहीतरी प्रमाणामध्ये तुम्ही ते विषय भोगा, पण ते नियमामध्ये राहू. मग आगी लागल्या कापुसा, विजविता न विझे जैसा, ती विषयवंता माणसा, विवेकू सहसा उपजेना. जसं मला एखाद्या कापसाच्या ढिगाऱ्याला आग जर लागली तर ती विजता विजत नाही. कापसाची जर एखादी गंज असेल आणि तिला जर आग लागली, तुम्ही किती विजाचा प्रयत्न केला तरी ती विजणार नाही. त्याप्रमाणे विषयात आसक्त झालेला विषयामध्ये आसक्त झालेला जो जीव आहे, त्याच्या मनामध्ये बहुधा विवेक जागृत होणे शक्य नाही. मग तुम्ही त्याला किती सांगण्याचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला किती हिताच्या गोष्टी त्याला सांगा, पण त्याच्या ठिकाणी तो बदल होणार नाही. का? तो विषयामध्ये अंध झालेला आहे. त्याला तुम्ही किती सांगितलं शास्त्र आणि किती त्याच्या हिताचं सांगितलं तुम्ही, त्याला कळणार नाही. म्हणून झाल्या लोलंकिता बडीशा, निज मरण विसरे मासा, का मुठी चनियांच्या आशा, नळी माझे आपेसा वानरू अडके. बघा, गळाला लावलेल्या आमिषाचा लोप उत्पन्न झाला माशाला. काय केलं, गळ टाकला मासा पकडायला, आणि त्याला काय लावलं, आमिष लावलं त्याला फसवण्यासाठी. आणि त्याला आमिषाचं काय झाला, मोह उत्पन्न झाल्यामुळे जसा मासा काय होतो, त्या गळाला गुंततो आणि मरण पावतो. अगदी त्याप्रमाणे जर त्याने लक्षात जर नाही घेतलं, जसं एखादा, किंवा म्हणजे काय मुठभर चाण्याच्या आशेने एखाद्या माकडाने नळीमध्ये जर व्यर्थ आपला हात अडकावला तर निघेल का? नळीमध्ये जर चणे भरून ठेवले आणि त्याने हात घातला आणि मुठ भरली, त्याचा हात बाहेर निघेल का? नाही निघणार. अगदी तसं म्हणले, दूध मिळाली या मांजर, न म्हणे द्विजात्यंच घर, ते विषय गुणमत नर, न करते विचार शेव्य. बघा, दूध जर मिळालं प्यायला मांजराला तर ते म्हणत नाही हे ब्राह्मणाचं घर आहे, हे शूद्राचं घर आहे, ब्राह्मणाच्या घरचं दूध आपण प्यावा, शूद्राचं घरचं दूध आपण काय करावा, वर्ज करावा. हे ते समजत नाही. ते जिथे मिळत तिथे लगेच पिऊन टाकतं, ते काही विचार करत नाही. का खवळल्या विषया साडे, योनी संकरू घडेल पुढे, या लागे वेद चोखडे, वर्णाश्रम पाडे विभाग केले. बघा, मग त्याप्रमाणे विषयांनी उन्मत्त झालेले जे लोक आहेत, विषयांनी उन्मत्त झाले म्हणजे विषयाचे पूर्णपणे आहारी गेलेले, विषय अंध झालेले जे लोक आहेत, सत्य काय असत्य यांचा जे विचार करत नाही, कधी सत्याला कधी विचारत नाही, असत्याला कधी विचारत नाही. त्यांना त्यांच्या मनाला जे वाटतं त्यांना साईर तसं वागायचं, का नाही. असे असणारे जे लोक आहेत, त्यांनी वेदांनी ब्रह्मनादी वर्ण व ब्रह्मचार्यादी आश्रम अशी विभाग केले. अशा लोकांसाठी ह्या वेदांनी काय केले, हे 4 आश्रम तयार केले. कोणते? हे 4 आश्रम. काय मग त्या विषय वासना तीव्र झाल्यामुळं वर्णसंकर घडेल, ते घडू नये म्हणून त्यांनी 4 आश्रम पाडले.
म्हणून मग आता कसं आहे, प्रत्येक आश्रमामध्ये प्रत्येकाला नियम लागून दिलेले आहेत. मग त्यांनी त्या नियमाचं पालन करायचं आणि त्या नियमाच्या बंधनामध्ये त्यांनी राहायचं, म्हणून सांगितलं. पण आता आपलं काय झालं, अलीकडं आपले जे ज्याच्यासाठी वेदांनी आपल्याला ते नियम घालून दिलेले तर ते राहिले बाजूला, आणि आपण काय करतोय, आम्ही ह्या जातीचे आणि तुम्ही त्या जातीचे, आणि ह्याच्याकडेच आपला वाद सुरू झालाय. जे मूळ कारण ते राहिलं बाजूला, आणि वाद कुठे चाललाय आपला, जातीवर. जैसे अफाट पृथ्वीचे अंग, तेथे सप्तदीपे करुणी विभाग, मग भिन्नाधिकारे चांग धरा सांग अक्रमिले. पृथ्वीचा विस्तार अफाट आहे. पृथ्वीचा विस्तार अफाट म्हणजे फार म्हणजे मोठा विस्तार आहे पृथ्वीचा, पण 7 द्वीपांच्या योगाने विभाग कल्पून भिन्न भिन्न अधिकाराने लोकांना मर्यादा घातल्या आहे. बघा, पण काय केलंय, 7 द्वीपे येते पृथ्वीवरती. किती येतं, 7 द्वीपे येतं. एवढा मोठा असणारा विस्तार आहे, पण 7 द्वीपामध्ये काय केलं, त्या पृथ्वीला विभागले. काय केलंय, विभागलंय. त्यामुळं त्याची कल्पना केली, विभागून कल्पून काय केलंय, भिन्न भिन्न अधिकारांनी लोकांच्या मर्यादा घातल्या आहेत. त्याच पद्धतीने काय केलंय, मग आता प्रत्येक जीवाला आता जसे अखंड पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये काय केलं, त्याचं खंजन केलंय, म्हणजे काय केलं, भाग केलेत, काय भाग केले. आणि मग काय, हा देश तो देश असे जसं असे तयार झाले, तसं म्हणले हा जो जीव आहे ना, जीव हा अखंड आहे सगळा. हा जो परमात्मा काय सगळा व्यापक आहे, तोच सगळा घातलेला आहे आणि कृपाने. पण काय झालंय, प्रत्येक ठिकाणी आता सगळेच अधिकारीचे नाहीत ना, त्या सगळे जे जन्माला आलेले जीव आहेत ते सगळ्या सारख्या अधिकाराचे नाहीत. म्हणून प्रत्येकाला काय केलं, असं विभाग पाडून दिलेत. मग तुम्ही ब्राह्मण, तुम्ही क्षत्रिय, तुम्ही वैश्य आणि तुम्ही शूद्र. मग ज्या भागामध्ये आलेला, ज्याला जो भाग मिळलाय म्हणजे तो त्याचा धर्म झाला, आणि त्या धर्मानुसार त्यांनी त्याचं पालन करायचं, आणि त्याचं पालन केलं म्हणजे काय होईल, तो सहज त्या तिथपर्यंत जाईल. हा मुख्य उद्देश, हा मुख्य हेतू त्या वेदांचा आहे. पण अलीकडे काय झालंय, आता हे सगळं राहिलं बाजूला. प्रत्येक जण विषयाच्या नादी लागलाय, जास्तच विषयाच्या आरी गेलाय, आणि काय करायला लागलाय, एकमेकांमध्ये वाद घालायला लागलाय, एकमेकाला मारायला लागलाय. म्हणून का अनावृत्त मेघ जळा, धरणे धरुनी घाली जे तळा, मग नेहमीची ढाळे ढाळा, पिका लागी जळा काढी जे पाट. तसेच म्हणले अमर्याद मेघ काय करतात, अमर्याद मेघ म्हणजे भयानक भरपूर असे आलेले जे ढग आहेत पावसाचे, ते काय करतात, जलाला लोकांनी युक्तीने एका जलाशया साठून पाठ काढून ते शेतात नेले आहे. म्हणजे कसं, जसं आपलं धरण मोठमोठे धरणं तयार केलेत का नाही, पाऊस पडला आणि पडलेलं जे पाऊस आहे ते सगळ्याचं पाणी त्यांनी एकत्र केलं कुठं, धरणामध्ये, आणि तिथून परत त्यांनी काय केलं, कॅनल तयार केले. कॅनेल मधून परत त्याला पोटचाऱ्या काढल्या, आणि त्या पोटचाऱ्या काढून प्रत्येकाच्या शेतामध्ये त्यांनी पाणी नेलंय. म्हणजे काय केलं, अमर्याद असणारं जे पाणी आहे, ढगांच्या रूपाने असणारं जे काय पाणी आहे, अमर्याद असणारं पाणी, ते ढगांच्या रूपामध्ये असणारं ते काय झालं, खाली पडलं पृथ्वीवरती, आणि पडलेलं पृथ्वीवरचं सगळं पाणी त्यांनी काय केलं, ठिकठिकाणी त्याच्या भागामध्ये साठवून केली त्या पाण्याची का नाही. मग ही चिंचणीचं धरण असं, तुमचं घोड धरण असं का नाही, तुमचं पुढचं कोणतं परत का नाही, अशा अनेक धरणं येतं. त्या ठिकाणी काय केलं, त्या पाण्याची वाटप केली. म्हणजे काय वाटप केलं, तिकडे गेलेलं पाणी त्या धरणामध्ये, इकडे आलेलं पाणी ह्या धरणामध्ये, आणि ज्या भागामध्ये गेले त्या भागामध्ये गेल्यानंतर पाणी तिथून कॅनल काढून त्या कॅनल मधून पोटचाऱ्या काढल्या, आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी नेलं. जसं त्या पाण्याची विभागणी केली, एकच असणारं पाणी, पण अशी विभागणी केली पाण्याची. मग आता काय बागायती भाग झाला, त्या ठिकाणी पाणी गेलं, काही जिरायती भागामध्ये पाणी गेलं, काही नदी नाले ओढे तिकडं पाणी गेलं. पाणी कसं आहे, सगळं एकच आहे, पण अनेक ठिकाणी विभागलं गेलं. म्हणून ज्या ठिकाणी गेलं ते नाव त्याला पडलं. नदीला गेलेलं पाणी म्हणजे नदीचं पाणी आहे, तेच पाणी वड्याला गेलं त्याला म्हणायचं वड्याचं पाणी आहे, तेच पाणी नाल्यामध्ये गेलं त्याला म्हणायचं नाल्याचं पाणी आहे, तेच पाणी धरणामध्ये गेलं त्याला म्हणायचं धरणाचं पाणी आहे, तेच पाणी परत कुठे गेलं, कॅनेलला आलं म्हणून कॅनेलचं पाणी आहे. पण पाणी कसं आहे, सगळं एकच आहे, फक्त ज्या माघामध्ये गेलंय ते नाव त्याला पडलं. तसं म्हणले हा असणारा सगळा एकच जीव आहे, एकच परमात्म्यापासून तो काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. पण काय केलंय, वेदांतानी शास्त्राने त्याला असे त्याचे भाग पाडलेत. त्या जीवाला काय केलं, त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचे भाग पाडलेत. आणि मग ज्या ह्याच्यामध्ये वर्णामध्ये जन्माला आलाय, त्या वर्णाचं त्याला नाव पडलं. मग ते म्हणायला लागले आम्ही ब्राह्मण येतं. क्षत्रियमध्ये गेला ते म्हणायला लागले आम्ही क्षत्रिय येतं. वैश्यमध्ये गेला ते म्हणायला लागले आम्ही वैश्य येतं. आणि शूद्रामध्ये गेलेले जन्माला आले ते म्हणायला लागले आम्ही शूद्र येतं. काय झाले, एकच असणारा असे 4 भागामध्ये वाटले गेले.
आणि पवना नादा करा साधुने की जे वाजंतरा मग जेवे नाना ध्वनी मधुरा वाजवीचे यंत्रा सप्तम स्वरे. तसेच म्हणले वायूला एका वाद्यामध्ये साठवून लोकांनी सप्तमधुर स्वरांनी ते वाद्य वाजवले आहे. किंवा काय केलं म्हणजे हवा आहे. हवा कशी एकसारखी सगळीकडे हवा आहे का नाही हवा, पण हीच हवा त्यांनी काय केलं एका ठिकाणी साठवली आणि जशी पाहिजे तसं तिचा वापर केला आणि त्याच्यापासून सप्तस्वर काढले. काय काढले त्याच्यापासून सप्तस्वर काढले. आता आपण ही जे बोलतोय आपण जे आवाज निघतोय याला पण कारण कोणी वायू. वायू जसा पाहिजे तसा वायू काय घेतो आत बाहेर जाऊन ते बरोबर. आता त्याच्या आतमध्ये क्रिया होतात ना त्याला वायूचं कारण आहे. आपण बासरी वाजवतो त्याला कारण कोणी वायूचे का नाही. मग त्याच्याबद्दल काय काढले सप्तस्वर काढले. म्हणजेच काय झालं जो असणारा निराकार आहे त्या युक्तीने त्याला साकार केले आहे. निराकार असणारा जो परमात्मा आहे त्याला काय केलं साकार केलं. म्हणून तैशे उंछंखळा विषयांशी वेदे नेमिले नेमेशी तेची वेदाज्ञा येशी एक तुझ पाशी सांगेन. त्याचप्रमाणे अमर्याद विषयांना आळा घालण्यासाठी बघा विषय कसे आहेत सगळे अमर्यादित, पण अमर्यादित जरी विषय असले पण त्याला कुठेतरी आळा बसावा, त्यांना कुठेतरी नियंत्रणामध्ये यावा. कारण सगळं जर एकदम पाणी आलं तर मला सांग काय होतं महापूर येतो आणि महापुरामध्ये गावाची गावं काय होतात सगळे वाहून जातात. पण असं होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं ठिकठिकाणी पाण्याला साठवून ठरलं. त्यामुळे काय होत नाही महापूर येत नाहीत का नाही. तसं म्हणजे असं भयानक असणारे अमर्याद असणारे जे विषय येतं त्या विषयाने जीव काय होईल पूर्णपणे त्याला काही समजणारच नाही. नुसतं वाहत राहील त्या विषयामध्ये विषय भोगामध्ये काय होत राहील नुसता असं वाहत राहील तो. पण त्याला कुठेतरी मर्यादा बसावा, त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून काय केलं या वेदांनी नियम तयार केले. आणि ते नियम म्हणजे ते वेदाची आज्ञा. काय ते नियम म्हणजे काय ते वेदांनी आज्ञा घालून दिली की तुम्ही या आज्ञेमध्ये राहायचं. मग आता ती कशी ते तुला मी सांगतो म्हणजे ऐक. आवरावया युनी भ्रष्टा मैथुनी विवाह प्रतिष्ठा लावणीया निधनिष्ठा वर्ण वरिष्ठा नेमिले. कामुक लोकांना ज्यांना जे कामुक लोक येतं म्हणजे स्त्रीच्या भोगासाठी काय झाले कामुक झालेले येतं अशा लोकांना आवरण्यासाठी विवाहाचे बंधन घातले. त्यांनी काय करावा एखाद्या सुंदर मुलीबरोबर आपला विवाह करावा आणि तिच्याबरोबर काय असेल ते आपलं विवाह संबंध ठेवले म्हणजे ते नियमाच्या विरोधात राहत नाही. म्हणजे विषय भोगायला मिळतो पण त्याला मर्यादा घातली जाते. त्याला काय होतं मर्यादा घातली जाते आणि प्रत्येकाला मर्यादा घालून दिल्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ असे वर्ण ठरले. मग तसं प्रत्येक गोष्टीला मर्यादा आली का नाही. त्यामुळे मग जसं मर्यादा असेल ना जसं ज्याचा अधिकार असेल ना मग ते काय झालं त्याला वर्ण ठरले श्रेष्ठ आहे. म्हणजे काय ब्राह्मण झाले, क्षत्रिय झाले, वैश्य झाले, शूद्र झाले असे 4 विभागामध्ये ते वाटले गेले का नाही. का किंवा परमार्थामध्ये असते काय अधिकारी तयार झाले का अधिकारी तयार झाले जसा त्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे मग त्याला बद्ध म्हणलंय, त्याला मुमुक्ष म्हणलंय, त्याला साधक म्हणलंय, त्याला सिद्ध म्हणलंय का नाही. तसं अधिकाराप्रमाणे त्या मर्यादेमध्ये त्यांना बांधले गेले. ब्राह्मण जाता रजकी पाशी ते तव कडून लगे त्याशी रजक जाता ब्राह्मणी पाशी तिखट त्याशी ते न लगे. जर ब्राह्मणाला धोब्याची स्त्री काही कडू लागणार आहे का सांगा बरं. संघ जर करायला गेला ब्राह्मणाचा पुरुष आणि धोब्याच्या स्त्रीकडे जर गेला तर काही कडू लागणार आहे का. तिथं काही अडचण येणार आहे का काहीच येणार नाही अडचण. आणि धोब्याला ब्राह्मणाची स्त्री तर काही तिखट लागणार आहे का सांगा बरं. काहीच नाही. पण भरती श्री भरता नर मैथुनी होय वर्ण संकर चुकवावा या प्रकार विवाह निर्धार निमिला वेदे. पण भिन्न भिन्न जातीच्या स्त्रिया पुरुषांच्या संबंधामुळे वर्ण संस्कार होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी काय केलं वेदांनी विवाहाचा निर्बंध घातला. म्हणजे काय केलं त्या अधिकारानुसार ते अधिकारी तयार होतील त्या खाणीमध्ये त्याच खाणीचे जीव तयार होतील आणि काय होतील पुढच्या परमात्मा जो प्राप्ती करायचा आहे ना त्या अधिकाराला काय होते पोषक होत जातील ते. पण जर वर्ण संकर झाला तर मग काय होईल सगळे भेसळ होऊन जाईल आणि मग ज्या अधिकाराचे तयार व्हायला पाहिजेत ते होणार नाहीत का नाही. होतील का तयार नाही होणार. म्हणून आता आपल्याला गव्हाचं पीक लागत आहे आपल्याला गहू पाहिजे. पण आता विज्ञानीने काय केलंय गहू आणखी त्याचं काहीतरी आपण म्हणतो संकरित वाण म्हणजे काय त्याचा संकर केला आणखी दुसऱ्या बिया बरोबर आणि काय केलं ही तिसरी जात तयार केली गव्हाची. मग त्यामुळे काय झालं जी मुळे जे आपल्या होत्या जाती काय झाल्या त्या
सगळ्या नष्ट होऊन गेल्या. म्हणजे जे आणि त्या ज्या खऱ्या जाती होत्या त्या शरीराला पोषण प्राप्त करून देणाऱ्या होत्या. आजकालचं फक्त पोट भरतंय पण पोषण तत्व त्याच्यामध्ये आहे का? नाही. म्हणजे काय झालं, त्याचा अधिकार कमी झाला. त्याचा काय झालं, कमी अधिकार कमी झाला. तसं त्याच्यासाठी वेदांनी हे नियम घालून दिले. का म्हणले, ज्या ज्या खाणीमध्ये ज्या ह्याच्यामध्ये वर्णामध्ये त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, त्यांचे संबंध आले की त्याच खाणीचे काय होतील, अधिकारी तयार होतील, त्याच खाणीचे लोक तयार होतील. त्यामुळं ब्राह्मणामध्ये उच्च ब्राह्मण राहतील, ते त्यांना ज्ञानाच्या दृष्टीने भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने काय होतील, त्याच्यामध्ये तसे अधिकारी राहतील. म्हणजे त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी तयार केलेल्या कुणी, वेदांतानी. येते लक्षात. मग धर्म पत्नी पाणी ग्रहण विवाह निमेला सर्व सवर्ण ते सप्तम पंचम त्याजून स्वगोत्री लग्न करू नये म्हणून आपल्या वर्णाच्याच स्त्रीशी विवाह करून तिला धर्मपत्नी करता येते. म्हणून हा वेदांचा पहिला नियम आहे. काय, आपल्याच वर्णामधल्या आपल्या जी वर्णाची स्त्री असेल, आपल्याच वर्णाचा पुरुष आपल्याच वर्णाची स्त्री या दोघांनी विवाह करून तिला धर्मपत्नी करून म्हणून घरी आणता येतं. परंतु 7 व 5 पिढ्यापर्यंत स्वगोत्रसह विवाह करू नये. कुठपर्यंत करायचं नाही, 7 आणि 5 जे गोत्र आहेत आपले त्या पिढ्यापर्यंत स्वगोत्रात म्हणजे विवाह करायचा नाही. 7 ते 5 आपले जे गोत्र आहेत. आता मग याचा अर्थ आपण जी मामाची मुलगी करतो ना, ते ह्याच्यामध्ये बसत नाही बसत. म्हणजे 7 पिढ्यापर्यंत संबंध नाही पाहिजे त्याच्या बाहेर, त्याच्या 7 पिढ्याच्या बाहेरच्या तिथं आपलं मग काय झालं पाहिजे, नवरी आणि नवरा, मुलगी आणि तिथं संबंध आले पाहिजे. कशाचे, तिन्ही वेद तिन्ही वर्ण वेदे सांगुनिया जाण सवेद आणि सवर्ण पाणी ग्रहण नेमिले. 3 वर्ण आहेत आणि 3 वेद आहेत. मग त्यांना सोडून अन्यत्र विवाह करू नयेत. बघा कसे, 3 वर्ण आणि 3 वेद आहेत म्हणजे त्यांना सोडून अन्यत्र दुसऱ्या ठिकाणी विवाह करू नये. तर आपल्या वर्णात व आपल्या वेदातच पाणी ग्रहण करावे. वेदातच म्हणजे आपल्या नियमामध्येच का नाही, असा नियम घातला आहे. कन्या सवेद सवर्ण जेशे नाही रजोदर्शन तेही पित्यापाशी याचून करावे लग्न विधोनुक्त. बघा आता लग्न कधी करायचं मुलीचं ते सांगितलं. बघा बरं का, आता शास्त्राचा नियम काय, आपण किती नियमात बसतोय. ती मुलगी आपल्याच वेदाची व वर्णाची असावी. वेदाची म्हणजे वेदाने जे नियम घालून दिलेले आपल्या वर्णामधली का नाही, आपल्या वर्णामधली असावी आणि आपल्या जातीची म्हणजे आपल्या त्या ह्याच्यातली कशातली कुळातली असावी. आणि रजोदर्शन झालेले नसावे तिला. बरं का, रजोदर्शन नाही रजोदर्शन म्हणजे मासिक पाळी. तिच्या पित्याला विनंती करून याचना करून तिच्याशी यथाविधी लग्न करावे. बघा कधी म्हणजे पहिले व्हायचं का लग्न लवकरच, तसं लवकरच लग्न झाले पाहिजे. 15 वर्षी पूर्वीच लग्न आहे. मग धर्मार्थ कामचरण अन्यत्र न करावे आपण याशी वाहुनी या आन पाणी ग्रहण वेदोक्त. अन्य स्त्रीपाशी धर्म अर्थ व काम यांचे आचरण करणार नाही अशी शपथ वाहून वेदोक्त विधीने पाणी ग्रहण करावे. बघा, आणि लग्न करताना कसं लग्न करायचं, ही जी माझी जिच्याबरोबर मी लग्न करतोय ती स्त्री सोडून बाकीच्या ज्या स्त्री आहेत ह्या सगळ्या माझ्या मात्या बहिणी राहतील. हिला सोडून मी दुसऱ्या कोणाला परतीच्याकडे खूप भावनेने पाहणार नाही का नाही. याला म्हणायचं धर्म अर्थ आमच्या दोघांचे ह्यातून जो काय आम्ही पैसा कमवू तोच फक्त आमचा असेल. आम्ही दुसऱ्याकडे कोणाच्या वाईट दुसऱ्याच्या अर्थाकडे आम्ही पाहणार नाही. हे सगळं आचरण याचं करणार. बघा, आणि जर असं आचरण जर नाही केलं तर मग काही खरं नाही. अशी शपथ व्हायची आपण काय दुसरीकडे पाहणार नाही आणि मगच पाणी ग्रहण करायचं असा विधी नेम पाळला. मग आता मला सांगा, जे तुमची मंगलाष्टक येतं, मंगलाष्टकांचा अर्थ काय? अहो हेच अर्थ आहे त्याचे. किती नवरदेव नवरीला कळते हे अर्थ. बरं, नवरदेव नवरींची जाऊ द्या, जे ब्राह्मण मंगलाष्टकी म्हणते त्या किती ब्राह्मण लोकांना माहिती आहे मंगलाष्टकीचा अर्थ काय? मग त्याच्यामध्ये काही शपथ आहे सगळे काय. आज मला सांगा बरं, आज त्याला कोणी किंमत देते का? होतंय ना, हे असंच होतं पहिलं आमच्या वक्तीवर. करिता वधू वरा पाणी ग्रहण साक्षी द्विज देव हुताशन इतर स्त्रिया माते समान स्वदारागमन नेमिले वेदे. म्हणून वेदांनी काही सांगितलंय, लग्न होताना अग्नी देव ब्राह्मण साक्षी असतात. बघा, ब्राह्मण अग्नी आणि देव यांना साक्षी ठेवून ती शपथ घ्यायची असते. नाही ना, ते अग्नी असतोच ना.
त्यांना साक्षी ठेवून ही शपथ घ्यायची असते. इतर स्त्रिया माते समान मान्याची आज्ञा करून वेदाने फक्त स्वस्त्री संघ संबंध ठेवायचं असं सांगितलं आहे. आता सांगा बरं किती बायका करते बाबा. आता पहिलं जर लग्न झालं तर आता 30 बायको सोडून परत दुसऱ्या सगळ्या माते समानच येतं. माते आणि बहिणीच्या आहेत सगळ्या. हा आता बायको म्हणून दुसरी राहिलीच नाही. पहिलं होतच बाबा, आमच्या काळात असंच. ये वने मुनिया विवाहाशी वेदराया दिली आज्ञा ऐसे सांगून सकळ स्त्रियांशी स्वाधारेंशी मैथुन. बघा याप्रमाणे वेदांनी आपली पत्नी सोडून इतर कोणत्याही स्त्रीशी संबंध न ठेवण्याची आज्ञा केलेली आहे. ही वेदांची आज्ञा आहे. काय? आपली स्वतःची बायको सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही स्त्री संघ संबंध ठेवायचा नाही, हे वेदांची आज्ञा आहे. म्हणजे काय? त्यांचा नियम आहे तो काढून दिलेला त्यांनी, त्याच नियमामध्ये राहावं लागेल. पहिले हे लोक याला पाळायचे, सगळे पाळायचे नियमच होतो पहिले. दिवा मैथुन नाही स्त्रियेशी रात्री त्याजून पूर्वपार प्रहाराशी मैथुन स्त्रिये पाशे मध्यरात्रीशी नियमस्त. बघा दिवसा स्त्री संघ करायचा नाही. रात्रीचा पहिला व चौथा प्रहार सोडून मध्यरात्रीची वेळ संभोगासाठी वेदाने नेमून दिली आहे. बघा आता किती नियम बघा मग आता किती लोक बसते याच्यामध्ये. नेमेले स्वदारा मैथुन तेही अहोरात्र नाही जाण प्रजार्थ स्त्री सेवन ऋतुकाळी गमन नियमस्ते. स्त्रीशी संबंध ठेवणे वेदांना मान्य आहे. बघा स्वतःच्या पत्नी बरोबर संबंध ठेवला वेद त्याला मान्य करतो, पण तो रात्री दिवस करू नये. रात्रंदिवस करायचा नाही. तो कधी कधी करायचा, फक्त ज्या वेळेस त्या जोडीला संततीची आवश्यकता असेल त्यावेळेस तो ती पण ऋतुकाळीचा संघ करावा. बघा कधी? ऋतुकाळीच्या वेळेसच करायचा. म्हणजे काय त्यांचं ते असं असेल माशी पाळून गेल्यानंतर हा त्या दिवसापर्यंत फक्त करायचा, इतर कधी पण नाही करायचा. ऋतुकाळी ज्या श्रीगमन ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण वेद निवृत्ती पर जाण त्यागरूपी आपण भोगा ते नेहमी. बघा अशा रीतीने नियम स्त्रीसंग करणारे ब्रह्मचारी समजले जातात. अशा वेदांच्या आज्ञा पाळून जे स्त्रीसंग करतात ते कसे येतं? ब्रह्मचारीच येते. ब्रह्मचार्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक नाही. पण खरे म्हणजे वेद निवृत्तीच शिकवतात. म्हणजे त्यांचं थोडक्यात वेदांत शिकवायचा अर्थ काय आहे? ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकत नाही. हा मग काय करा? तुम्ही ह्या अशा नियमामध्ये बसून तुम्ही काय करा? ते तुम्ही भोगा. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल की हळूहळू काही दिवसांनी काय होईल, तो त्याच्यापासून निर्लिप्त म्हणजे बाजूला होत जाईल. ते भोगापासून बाजूला होईल. ते भोग भोगण्याची त्याला इच्छा राहणार नाही. त्याचं हे कारण आहे मूळ वेदांचं. वेदांचं असं नाही की त्यांनी सांगितलं म्हणजे मग त्यांनी ते जनावरासारखं तीच करत असावं का? त्याचा हेतू काय वेदांताचा? की हळूहळू त्याच्यापासून तू काय होत त्यांनी त्याचं लांब जावा त्या भोगापासून. म्हणजे ते भोगाला परत त्यांनी त्याचा स्वीकार करू नये, हाच त्याचा हेतू आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नाही कंट्रोल होणार लगेच, मग आधी थोडं 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 मग नंतर हळूहळू कमी 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 करत बंद करून टाकावं त्यांनी. मग त्याग करूनच भोग घ्यावा असे नियम वेदांनी घालून दिलेले आहेत. म्हणजे काय करायचं? त्यागच करायचा आणि मग भोग घ्यायचा. आत्मा वै पुत्र नामाशी पुत्र झाली या स्त्रियेशी संग करू नये स्त्रीपाशी शैने शेने विषयांशी त्यागावी वेद. बघा पुत्र हा आपला आत्माच आहे. एकदा आपला मुलगा झाला की पुत्र म्हणजे कोण आहे? आपलाच आत्मा आपल्या पोटी परत जन्माला आला असं मानायचं. असे श्रुती वचन सांगते, श्रुतीचं वचन आहे. पण एक पुत्र झाल्यावर सो स्त्रीशी संग करू नये. एकदा एक मुलगा झाला ना परत आपल्या पत्नी बरोबर सुद्धा काय करायचं नाही? संग करायचा नाही. अशा प्रकारे वेदाने वेद जीवाला हळूहळू विषयापासून सोडवतात. काय केलंय? ठीक आहे, तुम्हाला जाता म्हणजे संतती पण प्रजा पण वाढली पाहिजे ना, प्रजा पण वाढली पाहिजे. मग तुम्हाला एक मुलगा झाला ना मग तिथून पुढे त्यांनी काय करायचा? संघ करायचा बंद ठेवायचा. आणि ह्याचा हा हेतू कोणाचा? वेदांचा हेतू काय? की हळूहळू त्यांनी पासून त्याच्यापासून अलिप्त होत झालं पाहिजे. म्हणून सेववाया आमिषा वेदे नेमू केला कैसा न घडावाया पशुहिंसा संकट आयसा सोय द्योते. मांस खाण्याची, आता ठीक आहे, आता हा स्त्रीसंग. आता पुढचा दुसरा विषय कोणता? मांस खायचं. म्हणजे काय आपण म्हणतो ना, काय मांस खायचं का नाही? म्हणजे मांस खाण्याची जी स्वभावता आवड आहे जीवाला ते सहज मिळू नये म्हणून वेदाने कष्टप्रद अशी यज्ञ करून मांस खावे अशी नेम घालून दिलेत. का? जर याला मांस खायची जात दिली वेदाने तो हे काय करेन? चालता धरीन आणि एखादा जीव मारून खाऊन टाकेन का नाही? पण वेदाने काय केलंय? एक तर खायचंच नाही, पण तुला कंट्रोल होत नाही ना, तुला खायची इच्छा आहे ना, मग कसं खायचं? मग ते सांगितलं त्यांनी. मग कसं खायचं ते सांगितलं. काय सांगितलंय बघा? त्याला सहज एक मिळू नये
आणि त्याची इच्छा जर त्याला ऐकत म्हणजे हे होत नाही, तो कष्टप्रद आहे. म्हणजे काय की ते खाण्यासाठी त्याला फार कष्ट येतं. कसे कष्ट येतं, त्यांनी यज्ञ करायचा, यज्ञात त्याची आहुती द्यायची, आणि मग ती आहुती म्हणजे किती द्यायची, फक्त किती खायचं माहितीये का, एक असं नगभर खायचं, फक्त नगभर. किती खायचंय, नगभर खायचंय. आणि त्यामुळे काय होईल, त्याच्यापासून त्याची निवृत्ती होईल मांस खाण्यापासून. ते कसे खाते, यज्ञाला देतात नगभर आणि बाकी सगळं उलट करते ते सगळं. मग आता हे वेदाच्या नियमामध्ये आलं का, एक तर खायचंच नाही अजिबात. पण जर एखाद्याला नाही कंट्रोल झालं ना, तर मग अशा पद्धतीने खायचं. ते पण कसं करायचं, वेदांत म्हणजे यज्ञ करून नाही ना बसत. अहो काहीच बसत नाही. आता आवडी खावया मासा अथवा स्वर्गाची या आशा, जे करते पशुहिंसा तया पुरुषा अधपतन. बघा, मांस भक्षणाच्या आवडीने किंवा पुढे स्वर्ग मिळेल या आशेने एखाद्याला वाटलं यज्ञ करा म्हणले, यज्ञ केलं म्हणजे काय वेळेला आपल्याला स्वर्ग मिळेल म्हणले, आणि यज्ञ करण्यासाठी काय करायचं म्हणले, त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची म्हणले जीवाची, मांसाची, कशाची, मांसाची. काय करायची, आहुती द्यायची, आणि आहुती दिली म्हणजे आपल्याला स्वर्ग मिळेल अशा आशेने ते यज्ञ करतात. काय करतात, आशेने ते यज्ञ करतात आणि पशुहिंसा करतात. आता पशुची हिंसा झाली का नाही, पण त्या पुरुषांचा उत्क्रांती मार्गावरून आदापात होतो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कार्यासाठी तो करतोय त्या कार्याने त्याचा उद्धार होण्याच्या ऐवजी त्याचं काय होतो, आदापात होतो. त्याचा काय होतो, आदापात होतो. का की नेमकं काय सांगितलं ते न समजल्यामुळं त्याचा आदापात झाला. म्हणून निष्काम कर्मी पशुहिंसा करे तरी तो निष्काम कैसा, ते निगमाचा नियम ऐसा, मुख्य अहिंसा सर्व धर्मी. जो कर्मामध्ये पशुहिंसा करतो, बघा कर्म करत असताना पशुहिंसा करतो, जेवायला मारायचं, पशूंना मारायचं का नाही, आणि त्यांचं मांस खायचं, तो निष्काम कसा असेल सांगा बरं. म्हणले कसं निष्काम असेल, कर्म करतोय तो, पण त्या कर्मामध्ये पशुची हिंसा करायची, मग त्याला निष्काम झालं म्हणायचं का? हा, सर्व धर्मात अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे. कुठलाही धर्म असू द्या, त्याच्यामध्ये काय अहिंसेला सगळ्यात श्रेष्ठ धर्म म्हणला. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला त्रास न देणं, त्याचं मन सुद्धा दुखलं नाही पाहिजे ना आपल्याकडनं, त्याला म्हणायचं अहिंसा. मारण्याचा विषय तर लांबच राहिला, त्याचं मनाला त्याला दुःख नाही झालं पाहिजे, आपल्यापासून त्या जीवाला दुःख नाही झालं पाहिजे, याला म्हणायचं अहिंसा. ते मारणे, खाणे, पिणे ते लांबच राहिलं, असा वेदाने नियम केलेला आहे. नित्य न करावया मांस भक्षण, यज्ञी परोडास शेवन, तेही परिमत जाण, स्वेच्छा मांसादन वरिले वेदे. रोज मांस भक्षण करू नये. बघा, या हेतूने वेदाने काय केले, फक्त यज्ञ करून जे उरलेले मासे म्हणजे मित प्रमाणात, किती मित म्हणजे कमी प्रमाणात सेवन करण्यास परवानगी दिली आहे. पोटभर खायचं नाही, मित प्रमाणात म्हणजे किती, नगभर खायचं. हा, अर्थात यथेचे मांस खावे ही गोष्टी या गोष्टीचा वेदाने निषेध केलाय. निषेध म्हणजे काय, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं, याचा वेदाने काय केलाय, निषेध केलाय. म्हणून याग करोनी सौत्रामणी, प्रवर्तावे सुरापानी, हे वेदाज्ञा जो सत्यमानी, तो स्वधर्मचारणी नागवला. बघा, जो मनुष्य असे मानतो, म्हणजे काय, वेदांचे नियम जो मानतो की सौत्रामणी यागात मद्य सेवन सांगितलंय. आता काय सांगितलं बघा, एखादा काय म्हणतो, एखादा मनुष्य म्हणले काय, यज्ञाचं सांगितलं, वेदाने सांगितलं म्हणजे दारू प्यायला. काय सांगितलं, यज्ञाने दारू प्यायला सांगितले. त्या वेदांनी लोकांनी यथेच्छ मद्य सेवन करावे ह्यासाठी सांगितले आहे, असं तू मानतो. कोण, मनुष्य. पण तो मनुष्य धर्मच्युत झाला असे समजावे, जो असं म्हणतो ना, वेदांनी सांगितले, शास्त्राने सांगितले म्हणजे दारू प्यायला, मग काय किती ग प्या. हा काय झालाय, धर्माच्या मार्गावर त्याची घसरलेला आहे, तो धर्माच्या मार्गाने चाललेला नाही. जे कर्मे मद्यपान घडे, तो स्वधर्म म्हणता जीभ झडे, लुलुपते भुलले बापुडे, वेद विषयाकडे ओढिते. ज्या कर्मात मद्यपान करतात तो स्वधर्म आहे. बघा, ज्या कर्मामध्ये काय मद्यपान करतात तो स्वधर्म आहे असे म्हटले, जीभ झडेल ना. काय होईल, जीभ झडेल म्हणजे जीभ तुटून जाईल त्याची. मद्य म्हणजे दारू पिलं म्हणजे काय आपला स्वधर्म झाला, असं जर एखादा म्हणत असेल ना, त्याची जीभ तुटून जाईल म्हणले. कारण विषयाने मूढ झालेले लोक वेदांनाही विषयाकडे वळतात. का, ही काय लोक काय करतात माहितीये का, जे विषयामध्ये अंध झालेले असतात ना, ते काय करतात, आपल्या हिताचं असलं की म्हणायचं शास्त्राने सांगितलंय ना, पण काय करायचं, आपल्या हिताचं बघायचं फक्त, बाकीचं मानायचं ना, काय फक्त तेवढंच बघायचं. म्हणजे वेदाला काय करायचं, तिकडे ओढून घ्यायचं आपल्या मनासारखं. हा, असे करतात ते लोक.
म्हणून यागो करिता स्तोत्रामणी स्वयन व्हावे मद्यपानी ते यज्ञशेष अवघ्राणी परी सर्वता वदनी घालू नये. म्हणजे खरे म्हणजे सांगायचं तर स्तोत्रामानी यज्ञ जर केला असता स्वतः मद्य पिऊ नये. बघा स्तोत्रमणी यज्ञ म्हणजे काहीतरी यज्ञाचा प्रकार येतो बरं का. तो जर यज्ञ केला त्याच्यामध्ये यज्ञ करणाराने मद्य प्यायचं म्हणजे दारू प्यायची नाही. यज्ञशेष मद्ययुक्त हुंगावे तोंडात घालू नये. काय करायचं फक्त ते यज्ञ झाल्यानंतर त्याचा फक्त वास घ्यायचा. वास प्यायची नाही ती. काय करायचं फक्त असं बोट बुडवायचं त्याच्यामध्ये असं फक्त नाकाजवळ आणायचं आणि त्याचा वास घ्यायचा. बस पियाला सांगितलेले नाही. बाटली संपवतात. आता काय बाबा वाटलेच नाही. हे विषयांचे त्रिविध विंदान मैथून मास भक्षण सुरापान यदर्थी निवृत्तीचे प्रमाण हे मनोगत पूर्ण वेदांचे विवाह मास मद्यसेवन हे विषयांचे त्रिविध प्रभाव आहेत. काही विषयांचे हे 3 प्रकारचे प्रभाव आहेत आणि त्यापासून जर निवृत्त व्हायचं असेल तर वेदांचा अर्थ काय आहे ते समजून घेतला पाहिजे. नेमकं वेदांताला काय सांगायचंय ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून विषयापासून निवृत्ती वेद विभागे हेचे द्योते परी धरावे विषयासक्ती हे वेदोक्ती सर्वथा न घडे. पण वेदांतील नियमात हाच अभिप्राय व्यक्त केलाय. बघा वेदांतामध्ये काय केलंय हाच नियम सांगितलेला आहे. विषयासक्त धरावी असा वेदांचा आशय नाही. म्हणजे थोडक्यात काय वेदांना काय सांगायचंय की ते विषयाची ठीक आहे नियमात त्यांनी सांगितलंय ना त्याच्यामध्ये पण त्यांनी त्या विषयाची आसक्ती धरायची नाही. त्यांनी एकच हेतू धरला पाहिजे. विषय बघता बघता त्याचं कमी कमी करत ते सोडून दिलं पाहिजे. हा वेदांचा काय हेतू आहे. असं नाही की मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय ना विवाह करायचा मग स्वस्त्री संघ संबंध ठेवलं म्हणजे काय म्हणजे कवर बघत बसायचा असं काय नाही. रात्रंदिवस बसतं बायको पशी जाऊन तसं नाही म्हणले. मग त्याने नेम घालून संतान प्राप्त जाईल मुलगा झाला की तिथून पुढे बंद. यज्ञ झाला फक्त वास घेतला की परत त्या दारूला हात पाहायचं सुद्धा नाही त्या दारूला. यज्ञ केला त्या यज्ञामध्ये मांसाचं काही केलं आवती दिली आणि फक्त काही नगभर मांस खाल्लं बस तिथून पुढे परत त्याच्याकडे बघायचं पण नाही. असं वेदांनी सांगितलंय. मग वेचून या निजधन करून या विवाह यज्ञ सेवावे मध्य मास मैथुन हे वेद वचन करान घडे. बघा काय करायचं म्हणले आपलंच धन कष्ट करून धन काय करायचं कमवायचं आणि तो खर्च करून विवाह करायचा यज्ञ करायचा स्त्रीचा संघ करायचा आणि इथेच्या पाहिजे तेवढं मांस खायचं दारू प्यायची असं वेदांचं विधान मुळीच नाही. वेदांनी हे सांगितलेलं नाही. काय केलं नाही वेदांनी हे सांगितलेलं नाही. आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव